नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही तर सर्व चांगल्याच आहेत माझ्या मैत्रिणी, सगळे यूट्यूब फॅमिली. चला, आज आपल्याला सोयाबीन राईस बनवायचा आहे. त्याच्यासाठी बघा 1 किलो तांदूळ घेतले. तिथं तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आम्हाला एवढा 1 किलोचं भरपूर होते म्हणून आम्ही 1 किलो घेतला. पहिले आदण ठेवून तांदूळ उकडून घेतला, म्हणजे आपण उकडून घेतो तसंच उकडून घेतलाय गरम पाण्यामध्ये. थोडा बघा कच्चा आहे, थोडा एक कांडी थोडासा कच्चा राहिला, एवढा जास्त तुटला नाही पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता. चला आता आपण मसाले बनवू. सजदा चावल आहे, चावल कोणचा आहे का पिल्लू? ह्या लांबखाडी सजदा. हे बघा सोयाबीन घेतली 1/2 किलो. त्याच्यामध्ये आपण दही, पुदिना, कोथिंबीर, मीठ, काळा मसाला, लाल मिरची पावडर, दही ते सगळं लावून ठेवून दिले. हे काय म्हणते ते मॅग्नेट करून ठेवले, मॅरिनेट करून ठेवलं मॅरिनेट करून ठेवलंय. अर्धा तास झालं बघा. आणि तांदूळ पण उकडून घेतले, तुम्ही बघितलं. आता कोथिंबीर घेतली, इथं पुदिना घेतलाय, टमाटे घेतलेत आणि हे खडे मसाले लवंग, मिरी, इलायची, दालचिनी पण, शहाजिरे. हे बघा दालचिनी, शहाजिरे आणि अद्रक लसूण कुटून घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. आणि हे टमाटर एवढा 2-3 टमाटे चिरलेत आणि कांदा एवढा घेतला बघा. असं सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण. आता आपल्याला घालायचे फोडणी. दह्यामध्ये पण सोयाबीन पहिले गरम पाण्यात भिजवून चांगली पिळून घेऊन मग तिला सगळं मॅरिनेट करून ठेवायची. बघा आता आपण भात केल्यावर मी दाखवते तुम्हाला. नित्तीच्या मम्मीची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. चला आता आपण फोडणी घालू. खडे मसाले भाजून घेतले मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही. लसूण, अद्रक, खडे मसाले. आता कांदा भाजून द्यायचा. आमच्यातले गडबड झाली बघा, दिदीला पातीला पाडी ती आता आणि लाईट गेली बघा आमची. लईच मजा आली बघा भाताची. स्टॉप करते. आता सगळे मसाले भाजून घ्यायचे बघा. बटाटे टाकले, कांदा, टमाटर, सगळे मसाले भाजायला टाकले. मिरची, कोथिंबीर, पुदिना. बिर्याणी सारखंच आहे, फक्त त्याच्यात मटण नाही. श्रावण महिना नाव घेऊ नाही, काप लागते बरं का. सोयाबीन पण घालायचं आणि वापरून घ्यायचं बघा. बिर्याणीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात. तर नाही भरपूर व्हिडिओ बघा तुम्ही. बघा सोयाबीन टाकून आधी दही टाकलेलं आहे मित्रांनो. आता पुन्हा त्याच्यामध्ये घरकुल मसाला, बिर्याणी मसाला, धनिया पावडर, हळदी टाकली आहे, थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि दही पण टाकायचं आपल्या क्वांटिटीनुसार. तर चांगलं भाजून द्यायचं. ही सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलेली आहे दह्यामध्ये, पुदिन्यामध्ये आणि थोडेसे मसाले टाकलेले आहेत. आता ती टाकायची ग्रेव्हीमध्ये. आणि त्याला चांगलं होऊ द्यायचं, पाणी फुटून द्यायचं सगळ्या ह्याला. तर ही बघू शकतात मैत्रिणींनो, आपलं सोयाबीन फ्राय झालेले आहे एकदम मस्त अशी. सगळे मसाले टाकून चवीनुसार मीठ घातले, दही भरपूर घातले बघा, घरकुल मसाला घातलाय, बिर्याणी मसाला घातलाय आणि मस्तपैकी झाला आपला भात तयार. आता बघू शकता तुम्ही. आता वापरल्यावर आणि व्यवस्थित मस्त काढल्यावर तुम्हाला दाखवते. एकदा नक्की ट्राय करून बघ. तांदळाचं काय नाव आहे का पिल्लू? ह्या जेडी. हा जेडी, सजदा नाही, जेडी तांदूळ येतात.
मग ना विसरले होते मी, मीठ घाला पण चवीनुसार बरं का. उकडून घ्यायचे मस्त जास्त पाणी टाकून, चाळणीमध्ये काढायचे. बघा हे चाळणीमध्ये काढलेले ते, आणि असे मोकळे सुट्टे सुट्टे झाले पाहिजेत एकदम असे तांदूळ. आता तुम्हाला काढल्याच्या नंतर दाखवते. वाफून द्यायचं आता 10-15 मिनिटं वरच्या ताटाला, असा घाम येईपर्यंत, म्हणजे वाफून जातं चांगला छानपैकी मस्त असं. एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या प्रिय मैत्रिणींनो. बघू शकतात मैत्रिणींनो, आपला भात बनवून तयार झालेला आहे. आता जसं जसं लागेल तसं तसा तुम्ही फोडू शकतात. हे बघा असं मस्त बिर्याणी सारखा कोशिंबीर बनवली. दीपूच्या पप्पाचं खाणं सुरू झालंय. या सगळेजण सोयाबीन बिर्याणी भात म्हणा किंवा सोयाबीन राईस म्हणा, असं नाव देऊ, मसाले भात मस्त पैकी असा या खायला. भेंडीची भाजी आहे ना, भेंडीची भाजी भाकरी आहे. दे ग पिल्लं ती इकडे. या सगळेजण खायला. अगं अंधार पडायला थांबतो. आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला, व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघत जा बरं का. हे बघा भेंडीची भाजी, गावरान भेंडीची भाजी, भाकरी येतात ज्वारीच्या. या सगळेजण मिठूच्या मम्मीकडं जेवण करायला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो. स्वस्त राहा, मस्त राहा. सर्व देवांना प्रार्थना करते की माझ्या मैत्रिणींना सर्वांना चांगलं ठेव. ओके, बाय बाय गाईस.